हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये सायंकाळची देवपूजा कशी करत असते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासोबतच आपण संध्याकाळच्या वेळी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या करायला पाहिजेत आणि काय अशा गोष्टी आहेत की ज्या कटाक्षाने टाळल्या पाहिजेत हे देखील आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळचा 6:30 ते 7:30चा वेळ हा महत्त्वपूर्ण असतो। तसंच सूर्यास्ताचा काळ देखील अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण असतो। तिन्ही सांजेला काय करावे आणि काय करू नये हे आपण पूर्वीपासून ऐकत आलोय। सूर्यास्ताचा काळ हा दिवे लावण्याचा काळ असतो। यावेळी माता लक्ष्मी येते, आपण आई आजीकडून ऐकत आलोय। तसंच सूर्योदय सारखे सूर्यास्ताच्या वेळीही आपण आराध्य दैवतचे स्मरण करावे, देवासमोर दिवा लावावा असं म्हटलं जातं। यासोबतच माता लक्ष्मीची पूजा, उपासना, नामस्मरण अत्यंत लाभदायी व पुण्यदायी असते। त्यात सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे ते म्हणजे दीप प्रज्वलन। सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्यद्वारावर आणि तुळशीपाशी दिवा अवश्य लावायचा आहे। जसं देवाजवळ दिवा लावतो तसाच मुख्यद्वारावर आणि तुळशीपाशी दिवा लावायचा आहे। माता लक्ष्मीचं मनापासून स्मरण करायचं आहे। देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचे शुभ आशीर्वाद मिळतात। ह्यासोबतच असं केल्याने घरात नकारात्मकता असेल तर ती पण निघून जाते आणि सकारात्मकता प्रवेश करते आणि आपल्या घरातल्यांच्या मनाला प्रसन्न ठेवते। तर ताईंनो, आता बघूया दुसरी टिप, तर ती म्हणजे मौन धारण करणे। मौन धारण करून देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। सूर्यास्ताच्या वेळी दिवे लावताना मौन धारण करून देवीचं नामस्मरण जप करायचं आहे। ह्याने देवी माता प्रसन्न होते व गृह क्लेश कमी होतो। घरात भांडण, क्लेश, किचकिच होत असेल तर ही गोष्ट नेहमी आवर्जून करावी। आता पुढची टिप आहे ती म्हणजे स्तोत्र पठण करायचं आहे। आपण आजीकडून, आईकडून रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा असं नेहमी ऐकत आलो आहे। तर त्याच पद्धतीने आपल्याला देखील कुठलं ना कुठलं स्तोत्र पठण करायचं आहे। इथे मी दिवा लावून झाल्यानंतर तुळशी मातेला दिवा लावून मुख्यद्वारावर दिवा लावून घेतला आहे आणि त्यानंतर मग गणपतीची आरती करून घेते आहे। मी देखील रोज कुठली ना कुठली आरती करतेस। कधी देवीची आरती असते, महादेवाची आरती, तर कधी गणपतीची, कधी दत्तप्रभूंची आरती करत असते। तर अशा पद्धतीने आरती करून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर कापूर जाळायचा आहे आपल्याला आणि हे रोज आवर्जून करायचं आहे आपल्याला। तर धूप तर आपण लावतो, दिवा लावतो, त्यासोबत कापूर देखील लावायचा आहे। कापूर आरती करायची आहे देवांची। त्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या बाजूने पूर्ण घरामध्ये आपल्याला एक फेरी मारायची आहे आणि हा जो कापूरचा वास आहे, कापूरची आरती आहे, ती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे। तर अशा रीतीने केल्याने संपूर्ण घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि अगदी घवघवाटपणा आपल्या घरात येतो। कापूर आरती झाल्यानंतर मग येतं स्तोत्र पठण। तर मी इथे कुळदेवीचं स्तोत्र असतं तर ते म्हणते। त्यानंतर मग हल्ली मी हे गोंदवलेकर महाराजांचे जे प्रवचन आहे त्यांचं पुस्तक वाचत असते। तर त्याच्यामध्ये तारखेवाईज आपल्याला प्रवचन दिलेले असतात। रोजची ज्या तारीख असते त्यानुसार मी मग हे प्रवचन वाचते, ज्यात आपल्याला संसार सोबत परमार्थ कसा करून घ्यायचा आहे याबद्दल दिलेलं असतं। सोबतच आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, द्विधा मनस्थिती असते, तर यातनं बाहेर पडायला हे असे पुस्तकं आपल्याला खूप छान मदतरूप होतं। महाराजांचं हे पुस्तक मी वाचत आहे, त्याच्यामध्ये नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे। हेच महाराज भरपूरदा सांगत असतात की आपल्याला जर वेळ नाही काही गोष्टी करण्याचा तर आपण दिवाबत्ती करून कंटिन्यू नामजप केला तरी पण देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते। त्यासोबतच फक्त दिवाबत्ती करताना सायंकाळी किंवा सकाळी तेव्हाच नामजप न करता आपल्याला कंटिन्यूस प्रत्येक काम करताना आपल्याला नामजप करायचा आहे। आजच्या भागात महाराजांनी हेच सांगितलं आहे की परमार्थ करताना भाव असला पाहिजे। म्हणजे हे जे नामस्मरण आपण करत आहोत तर त्यात देखील आपला भाव असला पाहिजे, मनापासून आपण ती प्रत्येक गोष्ट करायची आहे।
आता पुढचं आहे ते म्हणजे काय आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे, तर झोपायचं नाही आहे। एखाद्या व्यक्तीचं भाग्य त्याच्या कृतीतून, कर्मातून, आचरणातून होत असतं। आपण जर तिन्ही सांजेला झोपलो तर आपलं भाग्य देखील झोपतो। जर एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल तर ठीक आहे, बट त्या व्यतिरिक्त तिन्ही सांजेला झोपायचं नाही आहे आणि सतत देवाचं नामस्मरण करायचं आहे, चांगल्या गोष्टी, चांगल्या वस्तूंचा विचार करायचा आहे। त्यानंतर मग किचन ओटा आणि किचन आपल्याला संपूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे। किचनच्या सिंक एरियाकडे एक पण भांडी आपल्याला खरकटी ठेवायची नाही आहे। किचन गॅस जो आहे तो देखील स्वच्छ पुसून व्यवस्थित ठेवायचा आहे। घरात देखील हॉल, बेडरूम हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे। तर तिन्ही सांजेला हे नियम आपल्याला पाळायचे आहे। तिन्ही सांजेला अजून एक नियम पाळायचा, तो म्हणजे मुख्यद्वारावर चप्पल किंवा कचरा बिलकुल असायला कामा नये। कारण माता लक्ष्मीला, देवांना चप्पल बघितली की चीड येते आणि मग तिथूनच माता लक्ष्मी निघून जाते। तर तसं न होऊ देता आपल्याला चप्पल वगैरे असतील तर एकतर व्यवस्थित ठेवायचे आहेत, लाईनीमध्ये अस्तव्यस्त नाही ठेवायचे आहेत आणि आपण जिथे मुख्यद्वाराची पूजा करत आहोत तिथून थोडं लांब ठेवायची आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। खूप खूप धन्यवाद।